खुश असशील ना आता? मग काय, ऑब्व्हियसली. ऍटलीस्ट आता त्या शिवाचं कौतुक ऐकायला लागणार नाहीये रोज रोज. इतकी कंटाळली होती ना मी त्यांचा चेहरा बघून रोज. बरं झालं गेले एकदाच. हो, पण माझ्या डोक्याचा ताप वाढलाय आता आणि त्याच्यावरच काहीतरी तोडगा काढायचा आहे. तू काहीही कर, पण त्यांना परत वस्तीत आणायचं म्हणशील तर ते जमणार नाही. मी असं म्हणाले का? माझं फक्त इतकं म्हणणं आहे, शिवा आणि आशूचं आईसोबत जुळणं मला परवडणार नाहीये. नाहीतर देसाईंच्या घरातून माझ्यावर बाहेर पडायची वेळ येईल. आता ते तू तुझं बघून घे, मला यात अडकवू नकोस. मी आत्ताच सुटली अगं. चंदनने माफ केलंय का तुला? नाही म्हणजे माझ्या मते अजूनही तो तुला राबवतच असेल ना. आणि अशीच परिस्थिती राहिली तर तुझी नाचक्की होत राहील. हे तू बरोबर म्हणतेस. पटतंय ना तुला? तेच म्हणतेय, विचार कर. शिवा आणि आशू देसाईंच्या घरात राहता कामा नये. आणि या गोष्टीवर जेवढा विचार करशील तेवढे पैसे मिळत राहतील. करते काहीतरी. एक मिनिट हा. अगं संपदा, याची काय गरज होती? अरे ओपन तर करून बघ. आवडलं? सुंदर आहे. अगं पण काय गरज होती ह्या सगळ्याची? आठवण म्हणून. कसली? कसली म्हणजे ते आता तू चाललायस ना, तर तुला परत कुठे यायचंय हे लक्षात राहायला पाहिजे. मग तुला असं वाटतं मी विसरेन? गंमत केली रे. पण तरी तू तुझ्या कामात असशील, ट्रेनिंग मध्ये असशील, तर तुला माझी एक आठवण येत राहिली म्हणून. मग तर हे विसरणं अशक्यच आहे. बाय द वे, तू खूप सुंदर दिसतीयस आज. रॉकी, तू आता मला ही कॉम्प्लिमेंट दिलीयस. हो, तू कॉम्प्लिमेंट दिलीयस. खरंच खूप सुंदर दिसतीयस. थँक्यू. रॉकी, मी खूप मिस करेन तुला. आता तर आला होतास आणि लगेच परत चाललायस. हो ग, पण ट्रेनिंगच आहे. मी येईनच ना परत माघारी. लवकर ये पण परत. मला तर विश्वासच बसत नाहीये की तू एवढा मोठा माणूस होणार आहेस. रॉकी, फायनली तुला तुझ्या सगळ्या कष्टाचं फळ मिळतंय. नाहीये, माझ्या एकट्याचेच कष्ट नाही त्याच्या पाठीमागे. ए चल चल, एवढी मॉडेस्टी वगैरे नको हा. ओके, तुझी विल, तुझे अम्बिशन्स, हे सगळं त्याच्यामुळेच तर होतंय. ओके, आय ॲग्री की आजूबाजूला आपल्या माणसं असतात, ती असतात आपल्यासाठी, पण तुझी मेहनत आहे ना ही. आणि सुरुवातीपासून मला हेच तर आवडलंय. थँक्यू. यू डिझर्व दिस. संपदा,
शिवाबद्दल गैरसमज निर्माण करायला इतक्या लवकर सोल्युशन मिळेल असं वाटलं नव्हतं मला. शिवा, आता तुझा गेम ओव्हर. चला. शिवा, सूर्याला किती झाकून ठेवायचा प्रयत्न केला तरी आज मावळलेला सूर्य उद्या उगवणारच. सत्य सुद्धा असंच असतं, आज न उद्या बाहेर येतच. शिवा बेटा, तू करून दाखवलंस आणि त्या सगळ्यांचा तुझ्यावरती विश्वास बसलाय. हे आता आज बघू. अरे हस, तुझ्या ती जी जिंकण्याची उर्मी आहे ना, कमाल आहे बघ. पण पप्पा, मी ना या सगळ्यात खूप खुश आहे. मला आनंदच वाटतोय, पण दिव्याने हे केलं नाही याचं वाईट वाटतंय. कमाल आहे ना. तुम्ही दोघी एकाच घरात लहानाच्या मोठ्या झाल्यात, पण लहानपणापासून ती कधी कोणाशी बोलायची नाही, कधी कोणाला काही द्यायची नाही. एवढं तू सगळ्यांवरती किती प्रेम केलंस तू, सगळ्यांना असं भरभरून दिलंस. पण पप्पा, म्हणजे मला मान्य आहे तिला जो काही त्रास झाला त्यामुळे तिने सगळं केलं, पण चुकीचं केलं ना. मला आणायचं तिला बरोबर मार्गावर. तिने बदललं पाहिजे ना. आणि मला विश्वास आहे हे तूच करू शकतेस. ए बेटा, चला उठा आता. अरे आजचा दिवस तुझा आहे. इतक्या दिवसांनी घरी परत आलीस. हा, सीताईशी गप्पा मार, आशू बरोबर छान वेळ घालव. आजचा दिवस तुझा आहे. खुश राहा आणि आनंदी राहा. काका, हं? कुठे बाहेर निघालायस का? अरे नाही, मी ते माझ्या मित्रांना भेटायला चाललोय. ओ, का ग, काय झालं? नाही, काय होणार आहे? मी काहीतरी बोलायला जाणार आणि तुम्हाला ते पटणार नाही नेहमीसारखं. हे बघ, असं काही नाहीये. आपण शिवाबद्दल हेच म्हणायचंय मला. नाही, तुम्हाला असं वाटतं ना की मला शिवाचा राग येतो किंवा मी शिवाच्या विरोधात बोलते. म्हणजे शिवाबद्दलच. हो, पण तुम्हाला माहित नाही ना तुमची सून तुमच्या नाकाखाली काय काय करते ते. तुम्हाला असं वाटतं की मला शिवाचा राग आहे किंवा मला वस्तीतल्या लोकांचा राग आहे म्हणून मी असं बोलत असते. असल्याशिवाय असं वाटतं का? मग काही असल्याशिवाय राग नसतो ना. ऐक ना कीर्ती, ऐक ना. तुला जे काही बोलायचंय ना ते स्पष्ट बोलशील? नाही, मी काही बोलणार नाहीये काका. मी आता तुला दाखवणार आहे. ते बघून जर तुला माझ्याबद्दल असंच वाटत असेल तर ठीक आहे, तू ठरव. पण त्याआधी हे बघ. घे, बघ ना. बघ बघ, ओळखलंस का कोण मुलगा आहे ते? काय झालं काका? विश्वास बसत नाही ना. माझंही हेच झालं होतं. मला खरंच वाटत नव्हतं हे. अरे सुहास, मी तर स्वतः ते बघितलं आणि तुला माहितीये मी तर 10 वेळा स्वतःला समजावत होते काका की नाही कीर्ती, ही आपली संपदा नसेल. पण
संपदाच होती ना आपली. समोर होतं ते खोटं नव्हतं ना. म्हणजे सकाळी खोटं बोलून निघाली का? मग चला बाय बाय गाईस, निघते. काय कुठे कुठे चाललीस? माझ्या मैत्रिणीला भेटायला. काका, ओळखलंस ना हा मुलगा कोण आहे ते? आणि हा मुलगा तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये कसा आला आठवतंय ना? म्हणजे मला आत्ता कळतंय संपदाला सारखं वस्तीत का जायचं असायचं ते. अभ्यासाच्या नावाखाली संपदा हे सगळं करायची तिकडे जाऊन. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होते त्या शिवाला या घरात घेऊ नका, कारण संपदा चुकीच्या संगतीत येते. पण तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकलं नाहीत. फक्त वस्तीतली मुलगी या घरात नाही आली, तिचे भ्रष्ट विचार सुद्धा या घरात घेऊन आली. आता तरी पटतंय ना तुला? का तुला अजूनही वाटतंय की ती शिवाच बरोबर आहे, तिचा ह्यात काहीच दोष नाहीये असं वाटतंय का तुला अजून? नाही काका, बास झाला आता. आता त्या मुलीला जाब विचारायलाच हवा. नाही अजिबात नाही. वहिनीला अजून पूर्ण बरं वाटलं नाहीये, हा विषय आता नको. या सगळ्यात शिवाचा हात आहे की नाही यापेक्षा त्या मुलाला समज कशी द्यायची याचा विचार करायला हवा. काका एक मिनिट, म्हणजे अजूनही तुला शिवाच बरोबर वाटते का? कीर्ती, हे बघ, मला काय वाटतंय, काका म्हणतायत ना ते बरोबरच आहे. आपल्याला त्या मुलाला समज देणं जास्त महत्वाचं आहे. मी बोलेन त्याच्याशी, मी देईन त्याला काही ती योग्य समज. मी संपदा या घरातून बाहेर जाणार नाही, त्याला भेटणार नाही याची काळजी घेईन. काका, हे बघा ना, म्हणजे संपदा मला माझ्या लहान बहिणीसारखीच आहे. मग हे सगळं बघून मला सुद्धा तेवढाच त्रास झालाय. मी काय म्हणतो, हे सगळं प्रकरण ना मी हँडल करतो. काय ना, त्या वस्तीतल्या मुलांची भाषा मला चांगली माहिती आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्याच भाषेत समजावून देणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे काय करणार तू? आहेत काही माणसं जी त्याला त्याच्या भाषेत समजावतील. हा, पण सुहास, कीर्ती, आपल्याला कुठलाही राडा नको आहे. नाही नाही, हा, आपल्याला त्याला दम द्यायचा आहे, त्याला समज द्यायची आहे, पण कुठल्याही प्रकारचा त्रास नाही द्यायचा आहे त्याला. हो हो, त्याची काहीतरी ती कसली तरी तो एक्झाम पण देतोय ना, अभ्यास करतोय कसला. हा, काहीतरी शिक्षण घेतोय, IAS चा अभ्यास करतोय तो. हा एक्झॅक्टली, ते त्याचं वर्ष नको वाया जायला. बस त्याला काय ती जी काही समज द्यायची आहे ना ती फक्त तेवढीच, बाकी. हा, सुहास, काका म्हणतोय तसंच होऊ देत. हो हो, मी अगदी नीट काळजी घेईन. आशू, हे चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? आता काय चुकलं? आईस्क्रीम. काय? आशू, तुला आईस्क्रीमने त्रास होतो, नाही सहन होत, माहिती तर कशाला खायचं आईस्क्रीम? तुला कळत नाहीये, मला असा चान्स कधी मिळणार? कसला चान्स? हा, बायकोला आईस्क्रीम भरवायचा. रोमॅन्स बाहेर येतोय तुझा. भयंकर. मी आज खूप खुश आहे. तुझ्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी हा आनंद बघते. असं काही नाही, गॅरेज मध्ये असतानाही मी खुश होतो, पण इथे आल्यावर जरा तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय. मला माहितीये, जसं सीताई तुझ्याशिवाय राहू शकत नाही तसं तूही त्यांच्याशिवाय राहू शकत नाहीस. असं कळतं ना तुला सगळं, हे माझ्या मनातलं कळतं. म्हणूनच ना माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. बस झालं कौतुक, काय तर. बघू लाजली. अबे पागल आहे का? मी काय लाजले नाही. परत लाजली. अरे नाही, अरे गप्प बस यार, मी नाही लाजले. क्या बात आहे. मी नाही लाजले. हे बघ, एक गोष्ट तर नक्की आहे, जगातली सगळ्यात सुंदर लाजणारी मुलगी जर कोण असेल तर ती तू आहेस. एक गप्प बस, काही नाही. है नजर ना लगे. शिवाला आशूमुळे घरात घ्यावं लागलं खरं, पण हे दोघं एकमेकात जरा जास्तच गुरफटलेत.
लवकर. अरे मी इथे यायची गरज आहेच का? अरे भाऊंनी वगैरे बघितलं ना कोणी तर अरे उगाच ना. काका, आई रूम मध्ये आराम करते आणि भाऊ पण तिच्या सोबतच आहेत. कुणी येणार नाही. तू तू थांब तरी इथे. पण अगं काका आम्ही आहोत, थांब. काका आणि काम तुमचं आहे ना. हे बघ, जे सगळं होतं ते तुझ्या समोर होऊ देत. म्हणजे उद्या काही कमी जास्त झालं तर तू आम्हालाच धारेवर धरशील नेहमीसारखं. हा बरं ठीक आहे पण कुठे आहेत तुमची माणसं? कुठे आहेत? येत असतील. बोलवा लवकर. हे बघ आलेच. हा काका ही ती माणसं. दाखव लवकर. हे बघा, हा माणूस आहे, याला नीट धमकवायचं. हे तुम्ही बघून घ्या, नाहीतर उगाच गोंधळ होईल. हा काय तर धमकवायचं साहेब? 2 ठेवून देऊ का? काका नाही काही हात वगैरे लावायचा नाहीये अजिबातच. त्याला फक्त असं धमकवायचं आहे. घाबरला की झालं. माझ्या मुलीपासून लांब राहायला पाहिजे बस. असा हात वगैरे अजिबात लावायचा नाही. हा करतील ना बरोबर? कळलं साहेब, फक्त धमकवायचं आहे ना? हा ठीक. आणि काका ते त्यांचं काम नीट करतील, ते मास्टर आहेत त्याच्यात. हा काळजीच करू नका तुम्ही. नाही पण ते काहीतरी वेगळं बोलतायत. त्यांची पद्धत वेगळी आहे. असं काही करायचं नाहीये. धमकवायचंय फक्त. ओके जमेल ना? मी बोलतो त्यांच्याशी, त्यांना नीट समजावून सांगतो मी. हा तुम्ही बोलून घ्या, मी जातो. ठीक आहे. कळलं ना? काम नीट करा. हो साहेब, फक्त त्याला धमकवायचं आहे ना, हात नाही लावायचा ना. हात लावायचा. आणि तुमच्या आनंदासाठी हातपाय तोडावेसे वाटले तर बिनधास्त तोडा. आता कसं? आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे काम ह्यांनीच करायला सांगितलंय असं सांगायचं. मॅडम तुम्ही लय डेंजर आता. जर काम नीट केलं तर पैसे डबल मिळतील. निघा आता. या. रॉकी, संपदा लाईफ मध्ये आल्यापासून एकदम सुधारलायस हा तू. सुधारलो म्हणजे मी आधीपासून असाच आहे. हो, आधीपासून असंच आहेस तू. नाव देन टेल मी. यू लास्ट ते सगळं जाऊ दे. तू लास्ट टाइम देवळात कधी आला होतास? सांग ना सांग. लास्ट मी मंदिरात अरे नाही रे बाबा, नाही आठवणार तुला. नाही म्हणजे माझा देवावर विश्वास नाही असं नाही. अरे पण स्वतःच त्याच्यापर्यंत पोचायला संपदायला लागली ना लाईफ मध्ये. सायलेन्सर, अरे प्रेमात असं होतं, तुला नाही करणार, तू लहान आहेस. ए बास त्याला खूप त्रास देऊ नका आता तुम्ही. बघितलं ना बॅटरी, आताही त्याचीच बाजू घेणार. बरोबर आहे बाबा, आपण गोड आहे बाबा. अरे खरंच बास बास. बरं रॉकी, मी तुझ्यासाठी स्वीट आणलंय. स्वीट? हा. स्वीट काय स्वीट? दही साखर. ओ अरे रॉकी, पाहतोय ना कशी जय्यत तयारी सुरू आहे. हे बॅटरी, शिवाने पण आशूला ऑफिसला जायच्या आधी दहीसाखरच दिली होती ना? अरे हो, पण हे सगळं आत्तापासूनच सुरू आहे. म्हणजे लग्नानंतर किती लाड होतील. लाड वगैरे असं काही नाही. ते द्यायचं असतं ना, असं म्हणून आणलंय. द्यायचं असतं? आम्हाला माहितच नाही द्यायचं असतं ते. गप्प ना जरा, थांबा तुम्ही आता जरा.